तर हा व्हिडिओ आहे रंगपंचमीच्या दिवशी. रंगपंचमी आणि महिला दिन दोघं एकाच दिवशी होतं. तर आरू झोपेतून उठली आणि लगेच ती कलरची तयारी करायला लागली. तिला जायचं होतं रंगपंचमी खेळायला खाली. मग तिने सगळे कलर काढून घेतले आणि लगेच बाथरूममध्ये आली. बलून फुगवण्यासाठी तिला हे बलून सगळे न्यायचे होते खाली आणि तिच्या मित्रांच्या अंगावर, मुलांच्या अंगावर फोडायचे होते आणि पिचकारी पण भरायची होती. ती पिचकारी काही तिच्याकडून भरल्याच जाईना, ती जास्त जड होती. पिचकारी भरली, ती गेली खाली आणि अध्याय म्हटला की मला पण माझ्या मित्रांवर फुगे फोडायचे आहे, मला पण खाली जायचं आहे. मग अध्यायनी पण तयारी केली आणि नंतर अध्यायचे आत्तू आणि ते आले होते आम्हाला रंग लावण्यासाठी. तर त्यांनी आम्हाला रंग लावला. आरू बघा किती खराब होऊन आली, गेली कशी होती आणि सगळी रंगाने भरून आली. तर आम्ही सगळ्यांनी एकमेकांना रंग लावले. नंतर संध्याकाळी महिला दिन सेलिब्रेशन होतं, त्यासाठी आमची डब्बा पार्टी होती. मग मी हे मुटकुळे केले होते, तर ते घेऊन मी वरती जाणार होते. सगळ्या मग फ्राय करून अध्यायला टेस्टसाठी दिले. तर अध्यायने सांगितले खूप छान झाले, टेस्टी झाले. म्हटलं ठीक आहे, अध्यायला आवडले तर सर्वांनाच नक्की आवडेल. मग अध्यायला खाऊ घातला आणि वरती गेलो आम्ही डब्बा पार्टी करण्यासाठी. तर हे बघा वरती अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी घरून मस्त मस्त छान छान जेवण बनवून आणलं होतं आणि सगळ्यांनी मिळून महिला दिन सेलिब्रेशन केलं. नंतर खाली आलो होतो अध्यायच्या मैत्रिणीच्या बड्डेला. तर अध्यायच्या मैत्रिणीचा बड्डे होता, तिथे बड्डे गर्लने तर डान्स केला, पण तिच्यानंतर अध्यायनेच डान्स सुरू केला. अध्यायचा डान्स म्हणजे फक्त अशा उड्या मारणं आहे बरं का. अशा उड्या मारले की त्याला असं वाटतं तो डान्सच करतो, त्याला नाचायला लावलं की तो अशाच उड्या मारतो. मग तिकडे सगळ्या मुली, आराध्या, तिच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या तिकडे डान्स करत होत्या आणि बड्डे गर्ल पण डान्स करत होती. आणि अध्याय इकडे फक्त उड्याच मारत होता. त्याला खूप मजा वाटत होती, त्याला असं वाटत होतं त्याच्या उड्या म्हणजेच त्याचा डान्स आहे. अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं आणि मग वरती आला अध्याय त्याच्या आजी जवळ झोपण्यासाठी. तर आजीने त्याला छान अशी गोष्ट शिकवली. तर आजीची गोष्ट ऐकून अध्याय झोपला. असा होता आजचा दिवस. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.